डीआरबी संघ त्रिशा 11 सागर दादा तुमचे जेवढे प्लेयर आहेत तेवढेच बसवा, बाकी सगळे बाहेर काढा. तुमच्या दोघांवर जबाबदारी येते की तेवढे तुमचे फक्त प्लेयर राहतील. कोणत्या प्लेयरचं काही चोरीगिरी झालं ते तुमच्यावर येतील जबाबदारी. प्लेयर काढा, सगळे सगळे बाहेर काढा, तिथले बाहेर काढा सर्व. चला बाहेर जा सर्वजण. लहान लहान पोरं बाहेर चला. चला शिवशक्ती नागपूर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आपलं. चार्जिंग कम है, एक मैच बाकी में लगा दो. सागर दादा पहिले बाहेर काढा तुमच्या प्लेयरला. हे सगळे बाकीचे तेवढे ते काढा बाहेर. शिवशक्ती नागपूर संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला 8 षटकांचा हा सामना आहे. चला लवकर, थोडस आम्हाला वेळेसाठी सहकार्य करायचं आहे. आकाशजी सिंग यांना विनंती, लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हॅलो हॅलो भैया आप लोग जब बाहर नहीं जाएंगे, जब तक मैच चालू नहीं होगा, आपको रिक्वेस्ट है यहाँ खड़े मत रहो कोई भी. आखिरी बार बोल रहे हैं, गेट चालू होगा तो खोलेंगे नहीं 7 बजे तक. चलो बाहर हो जाओ सब लोग, प्लेयर छोड़ के कोई भी नहीं रुकेगा अंदर. जे प्रेक्षक आतमध्ये आलेले आहे कृपया प्रेक्षक गॅलरीत जायचं आहे. खेळाडूशिवाय एकही प्रेक्षक आतमध्ये बसणार नाही याची लक्षता घ्यायची आहे. ऑफिशियल्स कृपया सर्वांना बाहेर करा. सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे, कृपया खेळाडू सोडून एकही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाही. चला या मॅचला प्लेयर सोडून कोणी आतमध्ये थांबणार नाही, सर्वजण बाहेर चला. चला क्षेत्ररक्षण सजवा लवकर आपला शिवशक्ती नागपूर. बॅटर पाठवा आपले. त्रिशा डीआरबी लवकर बॅटर पाठवायचं आहे. आता आणि चावी माझ्याकडे आणून देतो. आता आपण अडकून ठेवू आता सगळ्यांना. ज्या प्रेक्षकांना बाहेर जायचं आहे त्यांनी लगेच जायचं आहे. 7 वाजेपर्यंत गेट उघडणार नाही. चावी घेऊन इकडे आता. सर्वांना विनंती आहे, 7 वाजेपर्यंत गेट उघडणार नाही. ज्यांना बाहेर जायचं असेल तर त्यांनी निघून जायचं आहे. चला 35 मिनिटांचा टाइम आहे एका इनिंग साठी. सर 35 मिनिटं टाइम द्यायचा आहे. सभी दर्शकों से हमारा अनुरोध है, 7 बजे तक गेट ओपन होगा नहीं, तो आपको जल्द से जल्द अगर बाहर जाना है तो अभी चले जाइए. दोनों टीमला सूचना है, दोनों टीमें ध्यान दें इस बात का, स्क्रीन पर टाइमर लगाया जा चुका है. 35 मिनट का टाइम रहेगा एक इनिंग के लिए. तो आपको उसी सीमित समय में आपके 8 ओवर कंप्लीट करने हैं. अन्यथा आपका जहां से टाइम आपका समाप्त होगा वहां से एक अतिरिक्त खिलाड़ी दायरे के अंदर आएगा. शिवशक्ती नागपूर संघाचा एक 12 मॅन कॉमेंटर बॉक्स मध्ये पाठवा, अनिवार्य असेल. अजिंक्य गोळे यांना आपण सामनावीरचा पुरस्कार देतो आहोत. चला अजिंक्य दादा सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी पोहोचायचंय.
तर अजिंक्य गोळे यांना सामनावीरचा पुरस्कार देण्यात येतो आहे. या आधीच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला अजिंक्य गोळेने. ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे नरसिम्हा स्पोर्ट यांनी आणि त्याचबरोबर टी शर्ट स्पॉन्सर केली आहे सेवन स्पोर्ट नांदुरा यांनी. धन्यवाद अजिंक्य. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दोन्ही मॅचेसमध्ये आपल्याकडनं राहिला. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या शुभ हस्ते सामन्याचा पुरस्कार देण्यात येतो आहे आणि मॅचला आता सुरुवात होईल. आशिष अहमदचं पहिलं षटक, पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला सुरुवात होते आहे. चौकाराने स्वॅगने स्वागत होते आहे या मॅच मध्ये. थँक्यू. चौकाराने सुरुवात करत आहेत ओमकार केनी, सोबतीला विशाल शहा. शिवशक्तीचा एक्स्ट्रा प्लेयर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13 धावा. एक बाद त्रिशा DRB 11 बुलढाणा संघ. धावबादीच्या रूपामध्ये विशाल शहा यांना बाद व्हावं लागलं. तो खराब कॉल पाहायला मिळाला. अस्नेन खान पहिलाच बॉल मिडॉनच्या डोक्यावरनं बॉल अगदी जातोय सीमा पार. चौकार. बॅकफुटला गेले. चांगला पंच केला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमारेषेकडे जातोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली पैकी आणि 2 धावा आताही सहज मिळतायत बंटी बद्रिकेला. पहिल्या बॉलवरती अगदी चौकार मिळवला बंटी बद्रिकेने. तदनंतर बॅकफुटला जात हा चांगला पंच. 2 धावा आता सहजतेने मिळताय. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना जो संघ जिंकेल आणि ज्या प्रकारे शिवरानाथ चांडोर संघाने खेळ केला या अगोदरच्या सामन्यामध्ये, नेट रन रेटच्या साह्याने आपल्याला कोणता संघ क्वालिफाय होईल क्वार्टर फायनल मध्ये ते पाहायला मिळेल. 19 धावा 19. रिव्हर्स स्वीप पिटाऱ्यातून काढलाय बंटी बद्रिकेच्या. हाई बॉल जातोय अगदी सीमा पार. चौकार. आठ षटकांचा हा सामना पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये चाललाय. हसनीन खान पहिल्या 3 बॉलवरती थोडेसे महागडे पाहायला मिळत आहेत. 23 धावा. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला अगदी फाईन. अगदी पडल्यानंतर डीप झाला बॉल. बैठक फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या अगोदर सामना काय पाहायला मिळाला आपल्याला, शेवटच्या बॉल पर्यंत त्या सामन्यामध्ये लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूला दोन्ही संघ एकमेकांसोबत झुंजले, लढले, संघर्ष केला आणि शेवटच्या क्षणांमध्ये शिवरानाथ चांडोर संघाने तो सामना जिंकून नेला. बॅकफुटला जात डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव आता सहजतेने मिळेल. बंटी बद्रिके मागच्या 6 बॉलवरती 12 धावा केल्या आणि ओमकार केनी सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी ओमकार केनीने केली. आजच्या दिवसातली सर्वाधिक धावसंख्या त्याने केली आहे. वैयक्तिक अर्धशतक झळकावलं सकाळच्या सत्रामध्ये. जरूर त्याला संध्या मिळाल्या होत्या परंतु त्या संधीचं सोनं करत त्याने अर्धशतक झळकावलं आजच्या दिवसात. पॉवर प्ले चाललाय. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल असेल. 24 धावा 1 बाद. विशाल शाह शून्यावरती बाद झाले. एकही बॉल खेळले नाही या सामन्यामध्ये. धावबादीच्या रूपामध्ये त्यांना बाद व्हावं लागलं. तदनंतर आतापर्यंत चांगली फलंदाजी. समोर टाकलाय. आडव्या बॅटने खेळलाय. बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला झेल पकडला आणि ओमकार केनीचा संपवलाय खेळ. दुसरा धक्का त्रिशा DRB 11 बुलढाणा संघाला. सामना 35 मिनिटांचा अवधी देण्यात आलाय 8 षटकांसाठी. या गोष्टीचं दोन्ही टीमनी भान असू द्यात. त्याचबरोबर दिनांक 9 तारखेला 9 फेब्रुवारीला धर्मवीर आमदार चषक, धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून अंतिम दिवशी अंतिम मॅच साठी खास प्रेक्षकांच्या भेटीला प्रथमतः विदर्भामध्ये भारताचे
माजी विस्फोटक फलंदाज, माजी कर्णधार आणि ज्यांनी सलामीला येत एक वेगळ्या लेवलची बॅटिंग करण्याचं स्टँडर्ड सेट केलं असे दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्रजी सेहवाग यांच्या समवेत भारतीय महिला क्रिकेटमधलं एक दिग्गज व्यक्तिमत्व, लेजेंडरी महिला क्रिकेटर, भारताच्या माजी कर्णधार मितालीजी राज आपल्यामध्ये दाखल होणार आहेत. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी आणि ही समस्त विदर्भ वासियांसाठी एक अभिमानाची बाब आहे. नुकत्याच झालेल्या खराडी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर होते मुजम्मिल खान. आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचे फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होईल, कारण बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न ते ओळखलं. आशिष थॉमसचं पहिलं षटक 13 धावा पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर आपल्या स्पेलमध्ये पुन्हा बॅक आडव्या बॅटने चांगला खेळणारा फटका गॅप मध्ये असेल. मुजम्मिल खानच्या यांच्या बॅट मधून बॉल अगदी सीमा पार, चौकार. माफी असावी. बंटी यांनी चांगला फटका खेळला होता अगोदर. आपण बोलत होतो मुजम्मिल खान यांच्याबद्दल, बेस्ट बॅटर. नुकत्याच झालेला खराडी येथे स्पर्धेमध्ये यांनी चांगली फलंदाजी केली. थोडासा स्लोअर लेन बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग. आशिष थॉमस यांचा पडल्यानंतर खाली राहिला बॉल, अगदी बॅटच्या खाली कनेक्शन पाहायला मिळतंय बॉलचं. एक धाव या बॉलवरती येईल. 29 धावा. आउटसाइड दी ऑफ स्टंप या बॉलला हलक्या हाताने चॉप केलाय डीप कव्हरला. एक धाव येते आहे सहजतेने. मुजम्मिल खान अगोदरच्या काही बॉलवरती आपल्याला संयमी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तदनंतर काही समोरच्या षटकांमध्ये ते आक्रमक पाहायला मिळतात. संयमाची खेळी या पहिल्या काही बॉलवरती पाहायला मिळते आहे. आडव्या बॅटने हाई खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप मिड विकेटला. थोडंसं फंबल पाहायला मिळालाय, मिसफील्ड पाहायला मिळते आहे. तिथपर्यंत 2 धावा या बॉलवरती येतील. धावसंख्या 30 धावा, 30, लॉस ऑफ 2, 2 गडी बाद झाल्या. त्रिशा TRB 11 बुलढाणा संघाच्या. विशाल शाह यांना आज या सामन्यामध्ये षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 32, 32 धावा, 2 बाद. त्रिशा 11 DRB. ब्रेक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे या मॅच साठी. 3 षटकांचा खेळ समाप्त. 32, 32 धावा, 2 बाद. त्रिशा DRB बुलढाणा. ओमकार केनी यांना आज या सामन्यामध्ये मात्र मोठी धावसंख्या करता आली नाही. विशाल शाह शून्यावरती एकही बॉल आज खेळले नाहीत. ओमकार केनी यांनी 6 बॉलमध्ये 12 धावा जरूर केल्या, त्यामध्ये 3 चौकारांचा समावेश होता. आशिष गुप्ता, अभिषेक गुप्ता आहेत. मागच्याही सामन्यामध्ये अभिषेक तिथे चांगलं स्पेल गडी बाद केले होते अभिषेकने. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप खेळलाय, स्विच केलंय स्वतःला, परंतु प्रॉपर टायमिंग या पटक्याला मिळाला नाही.
हे दोनच धावा येतील. काय सामना पाहायला मिळाला या अगोदरचा शिवराणा चांडोळ संघाविरोधात शिवशक्ती नागपूर संघ. शेवटचा काही बॉल पर्यंत प्रेक्षकांनी त्या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतलाय. प्रत्येक बॉलवरती प्रेक्षकांचा टाळ्या शिट्ट्यांचा गजर होत होता. शेवटपर्यंत काय होईल हे अनप्रेडिक्टेबल होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये. आतापर्यंत 34 धावा, चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चाललंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, डीप एक्स्ट्रा कव्हरला, स्वीपर कव्हरला बॉल, सीमा पार येतोय मुझम्मिलच्या बॅटमधून चौकार. हॅलो ए मित्रा, दोघं जण मित्रा, गार्डन नाहीये, थांबा आता 2 मिनिटं तिथंच. आणखी रिव्हर्स स्वीप. आता ही प्रॉपर टायमिंग, हाई बॉल अगदी बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, एक टप्पा, चौकार. थँक्यू. आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड या शेवटच्या सामन्याचा आनंद घेत आहे. भाऊंचं शुभागमन झालंय आणि भाऊंच्या माध्यमातून शेवटच्या दिवसाला भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग तसेच महिला माजी क्रिकेटपटू मितालीजी राज या बुलढाणा नगरीमध्ये भाऊंच्या माध्यमातून दाखल होतील. तर शेवटच्या दिवसामध्ये आमच्यासोबत जोडायला विसरू नका. तर आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 42, 42 धावा, 2 बाद. मुझम्मिल चांगली फलंदाजी करतायत. डाऊन दिले, करा बॉल, अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात आता जोडली जाईल. आणि या काही एक्स्ट्राजना तुम्हाला कुठेतरी कंट्रोलमध्ये करावं लागेल, कारण दुसऱ्या डावात जर ज्या वेळेला फलंदाजी करण्यासाठी उतरेल शिवशक्ती नागपूर संघ, या अगोदरच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं ते एक्स्ट्राज, ते झेल सुटले, त्यानंतर ते मिसफील्ड पाहायला मिळाले. त्याच धावा कुठेतरी शेवटच्या क्षणांमध्ये त्यांना तिथे अवघड ठरल्या आणि या सामन्यामध्ये कुठेतरी त्यावरतीच कंट्रोल ठेवावं लागेल क्षेत्ररक्षणामध्ये. डान्सिंग डाऊन अटॅक, पायावरचा बॉल फ्लिक केला या बॉलला, लॉंग ऑनला तेवढंच चांगली फेकी, एक धाव इथे आहे. संयमी खेळी त्या चौकारानंतर पाहायला मिळते मुझम्मिलची, आणि ती आत्ता खासियत आहे मुझम्मिल खानची, कशा प्रकारे फलंदाजी करतात, ती स्टाईल, ती वेगळी अदा फलंदाजीची. त्या मोठ्या फटक्यानंतर एक धाव घेत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, धावफलक समोर सरकवण्याचा प्रयत्न, नो रिस्क फटकेबाजी, ही खासियत राहिली आहे फलंदाजाची. आणि अशा अगदी मोठ्या स्पर्धांमध्ये ज्या प्रकारे अशा प्रकारची फलंदाजी केली जाते ना, त्यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंडचा उपयोग करून हेच अशा प्रकारचे फलंदाज मोठी खेळी साकारून जातात मैदानाच्या आतमध्ये, आणि तेच पाहायला मिळतंय या मॅचमध्ये. 44, 44 धावा. चांगला बॉल पेश केला अभिषेक गुप्ताने, अगदी ब्लॉक होलमध्ये खोदून काढलाय. चांगला ड्राईव्ह लगावत असताना अलॉंग दी कार्पेट एक धाव येते या बॉलवरती. 45 धावा धावफलकावरती. पहिल्या डावातला खेळ चाललाय. प्रेक्षको येत्या रविवार म्हणजेच की 9 तारखेला प्रेक्षकांसाठी सुद्धा खास मेजवानी आहे. आपण जर या मैदानावरती आपली वेशभूषा वेगळी वेशभूषा करून आला तर आपल्याला 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर प्रत्येक कॅचसाठी AR मोबाईल यांच्या माध्यमातून एअर पॉड्स तुम्हाला असतील. रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही, टॉपेज झाला, बॉल हवेत आहे, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवला होता मुझम्मिल यांच्यासाठी. तर एक धाव येते आहे, म्हणजेच की एका धावेच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 46, 46 धावा, 2 बाद. त्रिशा DRB 11 बुलढाणा.
आपल्याला 35 मिनिटे दिलेली आहे. त्या पंचांना विनंती टायमिंगवर थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आपण टायमिंग सेट केला आहे मॅचसाठी. अस्लेन खान आपल्या स्पेलमध्ये पंचाकडे अपील झाली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. मुझम्मिल खान यांचा खेळ होतोय समाप्त. पंचाला सांगतायत मुझम्मिल, परंतु पंच आता बाद घोषित करतील. म्हणजेच की आता हा लागतोय तिसरा धक्का. त्रिशा DRB 11 एका बाजूला मुंबई परिसरातील अनेक नामवंत सितारे, तर एका बाजूला विदर्भ नागपूर परिसरातील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. म्हणजेच की मुंबई आणि नागपूर एकमेकांना विरोधात खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. एका बाजूला मुंबई तर दुसऱ्या बाजूला नागपूर. हा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. विक्की मुंबईकर, मॅन फ्रॉम पनवेल. पनवेलचा हा डावखुऱ्याताचा फलंदाज या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळून जाईल समोरच्या 4 षटकांमध्ये पाहण्यासारखं. पहिल्याच बॉलवरती मुझम्मिल बाद झाला. आता विक्की मुंबईकर स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल सोडत गेला बॅटरला. बॉलला छेडण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावतोय. प्रत्येक बॉलवरती अपील करत असताना आतापर्यंत हसनीन खान आणि आता तर इट्स फेअर डिली. म्हणजेच की हा बॉल रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीमने. बॅटिंग टीमने त्यांचा रिव्ह्यू गमावलाय. 46 धावा. तर या बॉलला लपेटण्याचा प्रयत्न ऑन साइडला. प्रॉपर आत्ता कनेक्शन या बॉलवरती झालं नाही. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एक धाव येते या बॉलवरती. 47 धावांवरती धावसंख्या. आणि जर बघितलं तर तिन्ही संघ आजच्या दिवसामध्ये एक मॅच जिंकतील, एक सामना जिंकतील. म्हणजे नेट रन रेटच्या साहाय्याने कोणता संघ क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलसाठी ते रुचक असेल, ते पाहण्यासारखं असेल आजच्या या दिवसामध्ये. 47 धावा, 3 बाद. बंटी बद्रिके आडव्या बॅटने बैठक पटका बॉल. हवाई सप्रेवती आसमानी टोला षटकार.
बंटी बद्रिके स्ट्रायकिंगला आहेत. अशाच प्रकारच्या धावा येणार आहेत. अशाच प्रकारचे आसमानी टोले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. षटकार प्राप्त करतायत बंटी बद्रिके. 53 धावा. ऑन साईडला डीप कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. 2 धावा सहजतेने आता प्राप्त करतायत दोन्ही फलंदाज. बंटी बद्रिकेची चांगली फलंदाजी. 28 धावेवरती खेळतोय बंटी. 3 चौकार 1 षटकार त्याने आतापर्यंत लगावलाय. याही बॉलला अगदी बैठक फटका तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता हा शेवटचा बॉल डॉट पाहायला मिळेल. 5 षटकातला खेळ पहिल्या डावातला झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 55. 55 धावा 3 बाद. त्रिशा DRB 11 बुलढाणा. चला आपल्याला युनिक संविधान जळगाव जामोद त्यांच्या विरोधात संभाजीनगर परिसरातील संघ D1 संभाजीनगर संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यातील पराजित संघ खेडेल शिवशक्ती फैजपूर संघासमोर. तर उद्या त्या दिवसाला हे 3 संघ युनिक संविधान जळगाव जामोद, D11 संभाजीनगर आणि शिवशक्ती फैजपूर. तर उद्याच्या दिवसामध्ये युनिक संविधान 11 या टीम मध्ये सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला यांच्या टीम मध्ये सातत्याने धाराशिव परिसरातील अनेक स्टार क्रिकेटपटू शिवशक्ती फैजपूर या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील. जळगाव खानदेश परिसर आणि मुंबई परिसरातील खेळाडू. तर D11 संभाजीनगर या टीम मध्ये संभाजीनगर आणि मराठवाड्यातील अनेक स्टार क्रिकेटपटूंचा भरणा असलेले खेळाडू पाहायला मिळतील आपल्याला. हाय बॉल अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ जाऊन आदळतोय शरीरावरती. पंच इशारा देत आहे. लेग पैच्या स्वरूपात धाव येते आहे. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. आणि निलेश चिजगरे एक युवा वेगवान गोलंदाज. नागपूरचा हा युवा गोलंदाज अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या भन्नाट वेगाने फलंदाजांना बांधून ठेवतो निलेश चिजगरे. आणि आजही सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. बंटी बद्रिकेसाठी आणखी थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल गॅप मध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. धावांचा बचाव केला, सेव्हिंग केलं. 2 धावांचं पसंत आहे बंटी बद्रिकेला. पायावरची गोलंदाजी फ्लिक ऑफ द रिस्टचा चांगला उपयोग करतात बंटी आणि तेच पाहायला मिळालं या बॉलवरती. 2 धावा येत आहेत. 58 धावा. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये. या बॉलला आता स्लॉक स्वीप आसमानी आणखी एक टोला. बंटी बद्रिके षटकार. इथनं आणखी खेळून गेला तर 100 पार धाव संख्या करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तशा प्रकारचे फिनिशिंग टचेस अनेक वेळा देत आलाय बंटी बद्रिके. आज आहे त्याच्याकडे संधी. आणखी एक थोडासा आउटसाइड दी ऑफ स्टंप बॅट पासला दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला खेळला या फटका. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येते या बॉलवरती. आणि आता बघा निलेश चिजगरेची ती गोलंदाजी. त्याला माहिती आहे जर स्लॉट मध्ये बॉल दिला तर कुठेतरी तो बॉलचं एक्झिक्युशन फटक्याला मिळतंय, म्हणून आता हा बॉडी पासनं अवे ठेवण्याचा प्रयत्न केला निलेशने. चांगल्या नियोजनाने गोलंदाजी करतोय आता निलेश. ओळखलंय कशा प्रकारची परिस्थिती आहे. विकी मुंबईकर टॉप एज झालाय. बॉल हवेत आणि झेल सुटतोय आणि विकी मुंबईकरचा झेल सुटला या मॅच मध्ये. आणि पहिल्याही सामन्यामध्ये अशाच प्रकारचं खराब क्षेत्ररक्षण झालं शिवशक्ती नागपूर संघाचं आणि याही सामन्यामध्ये तेच पाहायला मिळतंय.
त्या चुका वारंवार होत आहेत या मॅच मध्ये, या अगोदरच्याही मॅच मध्ये त्याच चुका झाल्या आणि या मॅच मध्ये त्याच चुका पाहायला मिळते. त्या चुका सुधारण्याची गरज असेल, परिस्थितीला साजेचा खेळ करावा लागेल. 65 धावा. ओ हा हेलिकॉप्टर उडवलाय, डीप स्वीपर कव्हरला येतोय बंटी बद्रिकेच्या बॅट मधून षटकार. दांडी 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 गुल यष्ट्यांचा वेध. अभिषेक गुप्ता आता बाद करतायत विक्की मुंबईकरला. हा चौथा धक्का त्रिशा DRB 11 बुलढाणा संघाला लागतोय. हा चौथा धक्का त्रिशा DRB 11 संघाला लागतोय. बंटी बद्रिके 19 बॉल मध्ये 43 धावांवरती खेळतायत. 3 चौकार 3 षटकार आतापर्यंत त्यांनी लगावले या मॅच मध्ये. अभिषेक गुप्ताची चांगली गोलंदाजी, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आता या पहिल्या डावातल्या खेळीमध्ये आणि गरज आहे तशा प्रकारच्या गोलंदाजीची शेवटच्या क्षणांमध्ये त्या धावा रोखण्याची, त्या धावा ब्लॉक करण्याची. तशा प्रकारच्या टप्प्यावरची गोलंदाजी होणं आवश्यक, कारण जर दुसऱ्या डावात बघितलं तर डेप्थ आहे फलंदाजीमध्ये शिवशक्ती नागपूर संघाकडे. पहिल्या सामन्यातला दुसरा डाव आपण बघितला ज्या प्रकारे फलंदाजी झाली, तर दुसरा डाव ही यापेक्षा आपल्याला रोमांचक पाहायला मिळेल. 74 धावा. आता फैजल शेख नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला. थोडासा लॉब केला या फटक्याला, हातामध्ये सरळ झेल समावतोय फैजल शेख. पहिल्याच बॉलवरती बाद. 5वा धक्का त्रिशा DRB 11 बुलढाणा संघाला लागतोय.
लागोपाठ गडी बाद होत आहेत. 5 गडी बाद झाल्या. आणखी एक ब्लॉक होल मध्ये चांगला बॉल पाहायला मिळतोय. तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय आशिष मेहरुलने. एक धाव येते या बॉलवरती आणि आता या षटकामध्ये बॅक करतोय शिवशक्ती नागपूर संघ. या खेळीमध्ये पहिल्या डावातल्या खेळीमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी झाली, 2 गडी बाद केले अभिषेक गुप्ताने. या षटकात धावा देत नाहीये. त्या टप्प्यावरची गोलंदाजी संघर्ष करावा लागतोय प्रत्येक बॉलवरती धावा करण्यासाठी. धावसंख्या 75, 75, 5 बाद. पहिल्या डावातला खेळ चाललाय. लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला चांगला खेळून काढला या बॉलला. एक धाव आताही सहजतेने येईल. या षटकामध्ये कोणतंही रिक्स घेत नाहीये फलंदाज. त्यांना माहिती आहे आणखी शेवटचे काही षटकं बाकी आहेत, आणखी समोरचे बॉल बाकी आहेत. तर शेवटच्या बॉलवरती काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे धावा करण्याचा. तर तेच बघायला मिळेल आपल्याला, कारण सेट झाले आतापर्यंत बंटी बद्रिके. आशिष मेहरुलने चांगली आता इंटेन्शन दाखवलंय. फुलटॉस बॉल समोर खेळलाय बॉल आणि डोक्यावरनं जाल अगदी जातो एक टप्पा सीमा पार चौकार. षटकांचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातला 80 धावा धावफलकावरती. एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतोय. एका बाजूला बंटी बद्रिके खेळतायत 44 धावेंवरती, तर दुसऱ्या बाजूला आशिष मेहरुलने 2 बॉलवरती 5 धावा केल्या. जर शेवटचे 6 बॉल आहे या पहिल्या डावातले, तर 6 बॉलमध्ये कितपर्यंत धावांची मजल करेल तर बघण्यासारखं. त्रिशा DRB 11 बुलढाणा संघ. गोलंदाजी मार्कवरती निलेश चिजगरे, एक युवा वेगवान गोलंदाज ज्याने मागच्या षटकामध्ये थोडासा महागडा पाहायला मिळाला आपल्याला. निलेश 17 धावा त्याने खर्च केल्या होत्या. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल स्ट्रायकिंगला बंटी बद्रिके. पहिला बॉल या षटकातला लोअर फुलटॉस अलॉंग दी कार्पेट चांगला खेळून काढलाय. दुसरा धावेचा कॉल असेल परंतु नकार देतात आशिष. एक धाव येते या पहिल्या बॉलवरती. आणि मागच्याही सामन्यामध्ये शेवटचं षटक निलेशनेच टाकलं होतं, त्यामध्ये थोडासा महागडा तो ठरला होता. आता याही सामन्यामध्ये शेवटचं षटक टाकत असताना निलेश कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते, कोणता टप्पा त्याला फायदेशीर ठरेल. आशिष स्ट्रायकिंगला. आशिषसाठी स्लोअर बॉल पेश केला आता. बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग आणि हा बॉल कुठेतरी वाचवतो गोलंदाजांना. या टप्प्यावरची गोलंदाजी वाचवते. व्हेरिएशन, विविधता प्रत्येक गोलंदाजामध्ये ती आवश्यक, परंतु हा बॉल अगदी बॅक ऑफ द हँड. अनुभव जरी कमी असला परंतु या परिस्थितीला साजीसा खेळ आतापर्यंत निलेशने केला. या पहिल्या 2 बॉलवरती मात्र 2 धावा येत आहेत. या शेवटच्या क्षणात धावा रोखण्याचा प्रयत्न. 82 धावा. टप्प्याचा बॉल होता, टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे आणि इनसेट. फलंदाज बंटी बद्रिके होतोय बाद. 6वा धक्का त्रिशा DRB 11 बुलढाणा संघाला लागतोय. या शेवटच्या 3 बॉलसाठी पाहायला मिळतील आपल्याला स्ट्रायकिंगला. चांगली गोलंदाजी मागच्या 3 बॉलवरती मात्र 2 धावा खर्च केल्या निलेश चिजगरेने. युवा आहे परंतु त्याला माहिती आहे टप्पा कोणत्या प्रकारचा आपल्याला फायदेशीर ठरतो. या शेवटच्या क्षणांमध्ये ते व्हेरिएशन अगदी गुड लेंथला समोरच्या टप्प्याला गोलंदाजी ठेवतोय निलेश, ते फायदेशीर ठरतंय आतापर्यंत. विजय पवार स्ट्रायकिंगला. हा बॉल चांगला पेश केला. दांडी 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 गुल. विजय पवार 0वर बाद. आणखी एक धक्का
करतोय निलेश चिचगरेची चांगली गोलंदाजी या शेवटच्या क्षणांमध्ये, शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय निलेश. ऐश्वर्य सुर्वे नवीन फलंदाज या शेवटच्या 2 बॉलसाठी. निलेश चिचगरे काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 मात्र धावा खर्च त्याने केले आहे. आणखी एक वेगवान बॉल याही बॉलवरती येईल, मात्र एकच धाव. म्हणजेच की आतापर्यंत या 5 बॉलवरती निलेशने खर्च केले आहेत 3 धावा. या शेवटच्या क्षणांमध्ये काय गोलंदाजी करतो आहे. अगदी धावांवरती अंकुश लावलाय निलेशने. चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज वेगाने बांधून ठेवलाय. बंटी बद्रिके सारख्या फलंदाजाला बाद केलाय निलेशने. अगदी या बॉलला लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न. या पहिल्या डावातला खेळ होतोय समाप्त. निलेश चिचगरेचं चांगलं षटक पाहायला मिळालंय, ज्यामध्ये मात्र त्याने खर्च केल्या 3 धावा आणि 2 गडी बाद त्याने केले. पहिल्या डावातला 8 षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि आता करायचे आहे दुसऱ्या डावामध्ये 84 धावा शिवशक्ती नागपूर संघाला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते, कार्यसम्राट, दमदार आमदार, आमचे मार्गदर्शक धर्मवीर संजीव गायकवाड, समवेत युवा सेना, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय मृत्युंजय भैया गायकवाड, सन्माननीय विजयभाऊ दुर्ने, समस्त मान्यवरांचं स्वागत. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. सन्माननीय धर्मवीर आमदार आदरणीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून सन्माननीय मृत्युंजय भैया गायकवाड, सन्माननीय श्रीकांतदादा गायकवाड, आशिष भाऊ जाधव, पृथ्वीराजजी गायकवाड यांच्या माध्यमातून आयोजन समिती सन्माननीय विजयभाऊ दुर्ने, सन्माननीय पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, बाळादादा देशमुख आणि प्रसादजी फदाद या सर्वांच्या आयोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025
चा डे 5 पाचवा दिवस. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे. लक्ष्य या मॅच मध्ये 84 धावांचं चांगली गोलंदाजी, एका आक्रमक सुरुवातीनंतर पलटवार केला टीम शिवशक्ती नागपूर संघाने. पहिल्या सामन्यात जे काही झालं ते विसरून या मॅच मध्ये तशीच दमदार कामगिरी या टीमने केली आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. माझी विनंती असेल त्रिशा 11 संघाला, चला लगेच फील्ड सेट करा. तर सलामीची जोडी बॅटिंगसाठी संकेत गोटे. चला आडव्या बॅटने समोर खेळलाय क्षेत्ररक्षक मिडॉनला. तर टाइमर ऑन होते आहे. पहिली धाव धावफलकावर घेण्याचा प्रयत्न अजूनही आहे या सामन्यामध्ये. लीडिंग एज हवेत आहे बॉल. आशिष मेहरुल विकेट टेकर आणि पहिल्याच षटकात विकेट प्राप्त करून देत असताना बाद होत आहेत फलंदाज. निहाल खानचा खेळ समाप्त होईल. शिवशक्ती 11 नागपूर संघाला पहिला धक्का लागतोय. तर आज महाराष्ट्रासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी एक दुःखाचा दिवस होता. सिंहगड जिंकताना तानाजीने वचन दिलं, शौर्याचा आवाज लावला आणि प्राणही दिला. साथ दिली महाराजांना ने प्रीण त्यांच्या होती मनात. आजही त्यांचं बलिदान अमर आहे प्रत्येक मनात. गड आला परंतु सिंह गेला. 4 फेब्रुवारी 1670 सिंहगड किल्ला ताब्यात करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी तानाजी मालुसरे यांना इतिहासाने सलामी दिली, मुजरा केला. असा शौर्याचा आजचा दिवस. आखुटप्प्याचा बॉल यावेळी पुल केलाय. अमानदीप सिंग पोला आणि पहिल्याच बॉलवर धागा खोला. षटकार. षटकार येत असताना खातं उघडलं शिवशक्ती 11 नागपूर संघाचं. यावेळी समोर मारण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक कव्हरला, पहिल्या बॉलवर वार आणि आता आशिष मेहरुलचा पलटवार. अमानदीप सिंग यांचा खेळ समाप्त.
असताना आशिष मेहरुल दुसरा धक्का दिला आहे. शिवशक्ती 11 नागपूर संघाला सुरुवातीपासूनच दबावात टाकला आहे, कारण शिवशक्ती नागपूर संघाला सुद्धा विजय गरजेचा आहे आणि तो मोठ्या फरकाने विजय गरजेचा आहे जर या स्पर्धेत त्यांचं आव्हान जिवंत ठेवायचं आहे. कारण या आधीचा सामना तो जवळपास जिंकू शकला असता. शिवशक्ती 11 नागपूर संघ निहाल खानची ती बॅटिंग शेवटपर्यंत ज्या प्रकारे लढला शिवशक्ती नागपूर संघ, बिलकुल लाईट वेटेड बॉलचा रेप्युटेशन घेऊन येणारा संघ, त्यांनी दाखवलं की हेवी टेनिस बॉल आणि कुठलेही क्रिकेट असू द्या, तुम्ही जिद्दीने मेहनतीने जर खेळाल तर कुठल्याच खेळात तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तेजस येत आहेत बॅटिंगसाठी. मागच्या सामन्यात कमाल बॅटिंग केली होती या खेळाडूने. पायावर लागतोय मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नात. हा डॉट बॉल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 6 रन खर्च करत 2 विकेट प्राप्त केले आहेत. एक षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर कमबॅकही तितकाच चांगला केला आशिष मेहरुलने. मुंबई परिसरातला खेळाडू सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली छाप टाकणारा हा दर्जेदार अष्टपैलू चांगली कामगिरी करतोय आज त्रिशा 11 या टीमसाठी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक दूर चाललेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तोपर्यंत सिंगल रन मिळेल. या सिंगलच्या मदतीने पहिलं षटक चांगल्या पद्धतीने समाप्त केला आशिष मेहरुलने. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या शिवशक्ती 11 नागपूर 7-2. 7 धावा, 2 गडी बाद. सात धावा. नरवीर हिंदवी स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनानिमित्त आज धर्मवीर आमदार चषक आणि धर्मवीर आमदार सन्मान्य संजीव गायकवाड समस्त प्रेक्षकांच्या वतीने तानाजी मालुसरे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि मुजरा. दिशा देण्याचा प्रयत्न, पहिला बॉल सोडून दिलाय. बॉलिंगसाठी DN नगर अंधेरीचे फिरकीचे जादूगर, मुंबई परिसरातील DN नगर अंधेरीला बिलॉंग करणारे अनिकेत सानप बॉलिंग ट्रॅकवर. 7 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. रिव्हर्स खेळलाय, कनेक्शन चांगलं आणि बॉल चाललाय आता थर्ड मॅनला अगदी वेगाने, सीमा पार, चौकार. अकरा धावा धावफलकावर, 2 गडी बाद. अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल केलाय, तितका शॉर्ट बॉल नव्हता हा. बॅटही लवकर फिरली तेजसची. 1 रन या बॉलवर आणि प्रचंड चांगली कामगिरी मागच्या काही कालावधी शिवशक्ती 11 नागपूर संघाने लाईट वेटेड बॉलमध्ये खूप चांगला खेळ केला नेहमीच्या टीमने. बुट्टीबुरीची ती स्पर्धा आठवते, ज्या स्पर्धेत अक्षरशः विदर्भातील एका मातब्बर संघाला पराजित केलं होतं, ज्या टीममध्ये विदर्भातले अनेक स्टार खेळाडू पाहायला मिळाले होते. त्यामुळे नेहमी जिद्दीने, मेहनतीने, चिकाटीने खेळणारा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक क्रिकेटमध्ये नेहमीच आपली छाप टाकणारा त्रिशा 11 संघ. अक्रॉस द लाईन खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने जमिनी लगत हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत विकी मुंबईकर, त्यामुळे 1च रन मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 13. 38 बॉलमध्ये 71 रन करायचे शिवशक्ती 11 नागपूर संघाला. पहिला मॅच तर चित्त थरारक केला होता या टीमने. पुन्हा एक वेळ शॉर्ट ऑन पूल, जमिनी लगतच हा फटका खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने 1 रन सहजतेने मिळेल.
या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 14वर. 14 धावा 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकात. एक चौकार आल्यानंतर सुद्धा अनिकेत सानप यांनी लाईन आणि लेंथ बिलकुल सोडलेली दिसत नाहीये. बॅटरच्या रेंजच्या दूर बॉल टाकतायत, फिरवता आहेत वळण प्राप्त करत असताना. यावेळी वेगवान बॉल होता, सरळ टाकला होता, दिशा दिली आहे, लाइन से भटके तो पडेंगे फटके. बॉल चालला डीप, फाईन लेगला सीमा पार, चौकार. धन्यवाद. तर ऑनफिल्ड पंचांनी फ्रंट फूट चेक करण्याची मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांना हा पंचांचा रेफरल असेल, फ्रंट फूट चेक करायचं आहे. समोर फ्रंट फूटला पाय थोडासा समोर गेला का हे तिसऱ्या पंचांना चेक करायचं आहे टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना. आणि नेहमीच या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांचं मागच्या 5 वर्षांपासून याच्या सानिध्यात वावरत असताना इतकं लक्षात आलं की त्यांनी नेहमीच सांगितले, टीम कुठलीही असो पारदर्शकपणे खेळ करण्याचा प्रयत्न करा, कुठलीही टीम नाराज झाली नाही पाहिजे असे निर्णय द्या आणि क्रिकेटला धरून ते निर्णय द्या. त्यामुळे नेहमीच्या स्पर्धेने ती एक एक्झाम्पल सेट केला आहे. विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शिस्तबद्ध स्पर्धा, एक नियमाने चालणारी स्पर्धा, अनुशासन या स्पर्धेमध्ये नेहमी तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रत्येक टीमसाठी सारखे रूल्स. तर चौकाराला मागच्या बॉलवर आशिष मेहरुल आणि पहिल्याच बॉलवर आशिष समोर हा आसमानी हमला. बॉल पाठवलाय वाईडिच लॉंगॉनला, सीमा पार, षटकार. धन्यवाद. षटकार येत असताना पहिल्याच बॉलवर आशिष मेहरुलचा स्लाइडली ओव्हर पिच बॉल आणि बरसला या बॉलवर तेजस बोंद्रे. ओ चांगला बॉल, चांगलं बॅटल रंगत असताना हा डॉट बॉल पेश केलाय. विरासत से तय नहीं होते किस्मत के फैसले, ये तो उडान बताएगी आसमान किसका है. आणि तसंच काय प्रत्युत्तर या मॅच मध्ये दोन्ही टीम देत आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल अपील आहे आणि पंचांचा इशारा येण्या अगोदर तेजस बोंद्रेने क्रीज सोडली, विकेट आली. पलटवार आशिष मेहरुलचा, तिसरा धक्का शिवशक्ती 11 नागपूर संघाला. आशिष आज या मॅच मध्ये आगेकूच खेळ करतोय. चोवीस धावा धावफलकावर, 3 गडी बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी साहिल अन्सारी, आणखी एक युवा दर्जेदार बॅटर नागपूर परिसरामधला, ज्याने या सीझन मध्ये धावांचा पाऊस पाडलाय. परंतु आशिष मेहरुल आग ओकणारी गोलंदाजी करतोय. संध्याकाळच्या सत्रात सूर्य अस्ताला जात असताना आशिष चमकला. आणखी एक चांगला बॉल. या खेळाडूचे लेग कटर नेहमी चांगले असतात आणि ऍक्शन सुद्धा तशीच आहे. अँगल क्रिएट करतो, बॉल बाहेर काढतो नेहमी. स्लोवर वन पिक करणं आशिषचा नेहमी थोडंसं कठीण जाते बॅटरला. आणखी एक चांगला बॉल. मेहरुलने या बॉलवर मन जिंकले. अगदी परफेक्ट यॉर्कर. 31 चेंडू आणि 59 धावांची गरज. सूर्य अस्ताला चाललाय, त्यामुळे थोडासा गतीने आता सामना पुढे घेऊन जायचा आहे. कर्णधार विशाल सातत्याने फिल्डिंग सेट करत असताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खेळपट्टीवर आहे. संकेत गोटे 2 बॉल मध्ये 5 वर खेळत आहेत. इनसाइड आउटचा प्रयत्न, रेंजच्या दूर टाकला हा बॉल. डीप केवरला क्षेत्ररक्षक विक्की
त्यामुळे सिंगल रन या बॉलवर येईल. या सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकात 15 रन देत 3 विकेट प्राप्त केल्या आशिष मेहरुलने. जिजामाता या प्रेक्षकांवर या मैदानावर आपल्या गोलंदाजीची चमक पुन्हा एक वेळ दाखवली. 3 षटक समाप्त. 26 ला 3. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11.7च्या सरासरीने धावा करायच्या 58 रनची गरज. 30 बॉलचा खेळ शिल्लक. उद्या होणारे सामने खास प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्याच्या दिवसामध्ये युनिक संविधान 11 D11 संभाजीनगर शिवशक्ती फैजपूर म्हणजेच काय तर उद्याच्या दिवसात मुंबई खानदेश संभाजीनगर मराठवाडा आणि त्याचबरोबर पुणे पश्चिम महाराष्ट्रातले खेळाडू इन ॲक्शन पाहायला मिळतील. भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक खेळाडू तुम्हाला इन ॲक्शन दिसतील उद्याच्या दिवसामध्ये. 30 चेंडू 58 रनची गरज. बॉलिंग ट्रॅकवर परिवर्तन पाहायला मिळते आहे. ऐश्वर्य सुर्वे बॉलिंगसाठी बॉलिंग ट्रॅकवर येत असताना या तिच्या सामन्यात सकाळच्या सत्रात चांगली बॉलिंग केली होती ऐश्वर्याने. पहिला बॉल पायावर लागतोय. अपील होते आहे परंतु लेग बिफोर साठी अपील होती आणि सुरुवातीला नेहमीच या स्पर्धेमध्ये लेग बिफोर हा निर्णय आपण थोडासा बाजूला ठेवला. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून कारण यामध्ये एक दूरदृष्टी होती सन्माननीय आमदार धर्मवीर संजयभाऊ गायकवाड यांची की या निर्णयामुळे थोडेसे वाद होऊ शकतात आणि त्या गोष्टी थोड्याशा दूरच ठेवलेल्या बऱ्या स्पर्धेपासून. कारण अजून ती सिस्टीम ती टेक्नॉलॉजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेली नाहीये आणि ही गोष्ट लक्षात घेत हा निर्णय थोडासा बाजूला ठेवला या स्पर्धेतून. ऑप्टमच्या बाहेर टाकलेला बॉल आमंत्रण दिलं होतं साहिलला. वेगाने बॉल विकेट किपरच्या हातात. DN नगर अंधेरी मुंबईचा गोलंदाज ऐश्वर्य सुर्वे परंतु समोर साहिर अन्सारी ऑरेंज सिटीचा हा स्टार. चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणाहून. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा पोहोचताय शॉर्ट थर्डमॅनला अनिकेत सानप. अनुभवी अनिकेत सानप कारण भरपूर काळ क्रिकेट भारतातल्या अनेक मोठ्या टीमसाठी अनिकेतने खेळलं. उमर 11 टीम काढून तर अक्षरशः 1 दशक त्याने गाजवलं आहे. धावसंख्या 28 धावा. 27 बॉलमध्ये 56 करायचे. आडव्या बॅटने लपेटलाय मिस्टर संकेत गोटे. स्पेशल बॉल डीप मिड विकेटला डिस्पॅच. षटकार. संकेत गोटेच्या बॅट मधून आणि या षटकारांची अशा फटक्यांची गरज आहे मॅचलाही या सामन्यालाही आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीही. षटकाराला ही खासियत आहे शिवशक्ती 11 नागपूर संघाची. ही टीम लवकर हार मानत नाही. जिद्दीने खेळते, चिकाटीने खेळते, संघर्ष करते शेवटपर्यंत. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. 1 रन सहजतेने मिळेल. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 35. 25 बॉलमध्ये 49. अजून जो 12चा रिक्वायर्ड रन रेट आहे तो कायम ठेवलाय शिवशक्ती 11 संघाने. आणि तळाला या टीम मध्ये सुद्धा फिंच हिटरचे अनेक चांगले खेळाडू आहेत जे फिंच हिटिंग करू शकतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पायावर टाकला हा बॉल प्रचंड वेगाने. टोक क्रशिंग यॉर्कर. षटक समाप्त होते. ऐश्वर्याचं 8 धावा या षटकात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. 35. लॉस ऑफ 3 विकेट. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये करायचे 49 धावा. 24 गेंदे 49 रनों की दरकार. यहाँ से शिवशक्ती 11 नागपूर को दिनांक 9 तारीख म्हणजेच धर्मवीर आमदार चषकाच्या अंतिम दिवशी अंतिम मॅच साठी भारताचे माजी सलामीवीर विस्फोटक सलामीवीर तथा भारताचे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग खास धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतील. त्यांच्या समवेत भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू लेजेंड कर्णधार भारतीय क्रिकेट मधल्या एक नावाजलेल्या कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटला सोनेरी दिवस दाखवले मितालीजी राज ह्या सुद्धा आपल्या भेटीला येतील दिनांक 9 तारखेला. आणि तो अक्षराने लिहिला जाईल यामध्ये 3 मात्र शंका नाही.
पहिला बॉल लीडिंग एज बॅक ऑफ दी हँड ओळखला नाही संकेतने झेल पकडला फॉलो थ्रू मध्ये पहिल्याच बॉलवर हिमांशु पाटीलने ब्रेक थ्रू मिळवून देत असताना संकेतला केलंय बाद बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे सूर्य अस्ताला चाललाय लाईट्स ऑन झाले आहेत मैदानावरचे म्हणजेच काय तर हा सामना थोडासा आता लेट होत गेला प्रकाश झोतात हा सामना खेळवला जातो की काय असं चित्र आता निर्माण झालंय 23 बॉल मध्ये 49 रनची गरज आणि आगामी काळात प्रेक्षकांच्या माहितीसाठी या मैदानावर प्रेक्षकांच्या बसण्याची सावलीची व्यवस्था प्रकाश झोतात खेळवल्या जातील अशा स्पर्धा होण्यासाठी लाईट्सची सुद्धा आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांनी निधी मंजूर केलाय आकाश सिंग खुशावा आलेत पहिला बॉल समोर मारलाय लॉंग ऑफला आणि आपली विकेट थ्रो करत असताना आकाश सिंग आकाशबाजी बाद होत आहेत गोल्डन डक वर आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा धक्का लागत असताना शिवशक्ती 11 नागपूर संघाचे 5वे फलंदाज बाद धनंजय लोही डीजे बॅटिंग साठी नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये असं म्हणतात संधी येत नसते ती कार्यातून निर्माण करायची असते कारण नाव झालं नाही तरी चालेल परंतु काम असं करा की लगेच नाव झालं पाहिजे या सामन्यात ते शिवशक्ती 11 नागपूर संघाला करावं लागेल संधी ती निर्माण करावी लागेल या सामन्याला जिंकण्याची तितकाच चांगला प्रयत्न त्रिशा 11 संघ करेल हिमांशु पाटीलला बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरं यश मिळालं हॅट्रिक बॉल असेल बॅटिंगला स्ट्रायकिंग एंडला धनंजय लोही ओ बॅटची कडा झेल सुटला विशाल शहाकडनं परंतु प्रयत्न लाजवाब होता आणि जवळपास हॅट्रिक कंप्लीट झाली होती आणि या स्पर्धेत ही दुसरी वेळ आहे की हॅट्रिक मिस केली आहे कुठल्या खेळाडूने कालच्या दिवसात एजाज खानची हॅट्रिक अशाच प्रकारे निसटली झेल सुटला होता स्क्वेअर लेगला आणि आजही हिमांशु पाटील याला हॅट्रिक घेता घेता राहिली झेल सुटला विकेट कीपर कडून आणखी एक चांगला बॉल गती परिवर्तन चेंज ऑफ पेस धावसंख्या धावपलकावर 35 धावा 35 रन वीस बॉलचा खेळ शिल्लक आणि 49 धावांची गरज हिमांशु पाटील भिवंडीचा वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना या लढतीमध्ये बॅटची कडा लागली आहे बॉल हवे चांगला चेल तिसरी विकेट या षटकात भिवंडीचा वेगवान गोलंदाज युवा आहे परंतु हा भिवंडीचा खेळाडू हिमांशु पाटील छावा आहे आणखी एक विकेट एका बाजूला आदरणीय आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांचे कट्टर समर्थक सागरजी शिरसाट आणि निशांतजी बागवान यांची टीम पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला ज्यांनी नागपूरच्या टेनिस बॉल क्रिकेट मधले आपली एक वेगळी छाप टाकली असे आदित्यजी शर्मा आणि अनुरागजी यादव यांचा शिवशक्ती 11 नागपूर संघ मागच्या काळातील इन्व्हेस्टमेंट मागच्या काळात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगलं करण्यासाठी केलेले प्रयत्न या टीम कडून झळकतायत या खेळामध्ये आणि अभिषेक गुप्ता
अभिषेक गुप्ता बाद होत आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखी एक धक्का लागत असताना टीम शिवशक्ती 11 नागपूर संघाला आणि या षटकात 4 विकेट प्राप्त केले आहेत. हिमांशु पाटीलने कमाल गोलंदाजी आणि मेडन षटक सुद्धा टाकला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मेडन प्लस 4 विकेट घेण्याचा पराक्रम हिमांशु पाटीलने या षटकात केलाय. चांगली कमाल कामगिरी करत असताना हिमांशु मागच्या षटकात 4 विकेट मेडन षटक. या महत्वाच्या क्रुशियल मोमेंट मध्ये हिमांशु पाटील भिवंडीचा गोलंदाज त्याला शाबासकी देत असताना अनिकेत सानप, कारण अनिकेतला सुद्धा माहित आहे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये मेडन प्लस 4 विकेट घेणं ही कामगिरी तुम्ही वर्षानुवर्षे खेळून सुद्धा करत नाही. ते एका युवा खेळाडूने केली आहे. त्यामुळे गोलंदाजाची ही कामगिरी गोलंदाजच जाणू शकतो. त्यामुळे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली अनिकेत सानपने. नवीन षटकाची सुरुवात डीएन नगर अंधेरीचे आणखी एक गोलंदाज ऐश्वर्य सुर्वे. 35 ला 7 दबावात शिवशक्ती 11 नागपूर. आणखी एक चांगला बॉल दूर टाकला होता बॅटच्या. डॉट बॉल ऐश्वर्य सुर्वे, आशिष मेहरुल, अनिकेत सानप हे 3 प्रमुख गोलंदाज ज्यांच्याकडे प्रचंड एक्सपिरियन्स आणि त्यांच्या मधातच हिमांशु पाटीलने असं म्हणायला हरकत नाही रण जिंकले. आडव्या बॅटने लपेटलाय साहिल अन्सारीचा हा संघर्षाचा वार. बॉल डीप मिड विकेटला सीमा पार. षटकार अन्सारी सारख्या बॅटरला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकत नाही, कारण ही क्षमता ही रेंज या खेळाडूची आहे. जेव्हा त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्क इतक्या चांगल्या प्रकारे होतो दूरच मारतो हा खेळाडू. बॉल पाठवायचा आहे दुसरा. प्रेक्षकांना विनंती असेल जर शक्य असेल तर तो मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवण्यासाठी प्रयत्न करा, सहकार्य करा. धावसंख्या 41. 15 बॉल मध्ये 43 ची गरज. वार केला मागच्या बॉलवर षटकार आला साहिल अन्सारी यांच्या बॅट मधून. पंधरा बॉल मध्ये 43 धावा या ठिकाणून करायच्या आहेत टीम शिवशक्ती 11 नागपूर संघाला. या सामन्याचा आनंद घेत असताना धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा आपल्या बिझी शेड्यूल मधून ते नेहमीच मैदानावर वेळ देतात आणि ही स्पर्धा जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत दररोज ते भेट देतात. समोर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन डीप मिड विकेटच्या विषयाने 1 रन. आणि सध्या ज्या अंदाजात बॅटिंग करतोय साहिल अन्सारी त्याला हा अंदाज कायम ठेवावा लागेल जर हा सामना जिंकायचा आहे शिवशक्ती 11 संघाला. दुसऱ्या बाजूला त्रिशा 11 संघाने जो कमबॅक केला मागच्या षटकात हिमांशु पाटीलची दमदार गोलंदाजी, कारण त्या षटकात जर 10 धावा आल्या असतं तर इक्वेशन काही वेगळं असू शकलं असतं. पण तो म्हणतात जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही, ते दिल्याही गेलं नाही पाहिजे. 14 बॉल मध्ये 42 रनची गरज. मोठ्या संख्येने प्रेक्षकात जुळले होते आणि जसा सामन्याचा लेखाजोखा त्यांना समजला अनेकांनी घराच्या दिशेने जायला सुरुवातही केली. हसनेन बॅटिंग साठी दिशा देण्याचा प्रयत्न. या बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने सिंगल प्राप्त केली. खातं उघडलं मोहम्मद हसनेन खान यांचं. 13 बॉलचा खेळ शिल्लक 41 धावांची गरज. मागच्या काही स्पर्धात मॅन ऑफ द सिरीज असेल, बेस्ट बॅटर असेल, असे अनेक अवॉर्ड साहिल अन्सारीच्या नावावर आहेत. समोर मारण्याचा प्रयत्न. आणखी एक बीट करत असताना हा चांगला बॉल पेश केला ऐश्वर्याने. डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्त होईल. 6 षटकांचा खेळ समाप्त. 43 ला 7 शिवशक्ती 11 नागपूर संघ. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये करायचे 41 धावा.
धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 43 हिमांशु पाटील पवेलियन एन कडून मुख्य मंचाकडून आता बॉलिंग ट्रॅकवर या आधीच्या षटकात मेडन ओव्हर टाकत 4 विकेट प्राप्त केल्या. पहिला बॉल समोर मारलाय आणि जवळपास क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि पोहोचले असते तर फायफर पूर्ण केलं असतं. गोलंदाज हिमांशु पाटीलने एक धाव पहिल्या बॉलवर, धावसंख्या 44. आता साहिल अन्सारीवर जबाबदारी वाढली आहे. 11 बॉलमध्ये 40 करायचे आहेत, 21 ची सरासरी. अकुटप्याचा बॉल समोर मारलाय, ऑन दी अपचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि 5 विकेट घेण्याचा पराक्रम या स्पर्धेत केला आहे हिमांशु पाटील. भिवंडीच्या गोलंदाजाने 5 विकेट घेत असताना या स्पर्धेत आणि अशी कामगिरी करणारा तो या सीझन मधील या मैदानावरचा पहिला गोलंदाज आहे. निलेश येत आहेत. पहिला बॉल रिव्हर्स खेळलाय निलेशने, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक, तोपर्यंत सिंगल या बॉलवर 5 विकेट घेण्याचा पराक्रम भिवंडीचे गोलंदाज हिमांशु पाटीलने केला. चांगली गोलंदाजी करतोय. आता ओव्हर थ्रो होतोय, धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पोहोचते आहे 46 वर. 9 चेंडू 38 धावांची गरज. यावेळी चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, टप्पा चांगला होता, पण तो शिवशक्ती 11 नागपूर संघाने भरपूर काही एक्सपिरियन्स या स्पर्धेतून घेतला असेल. कारण लाईट वेटेड बॉल पासून हेवी वेटेड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे चेंजेस असतात ते भरपूर अनुभवायला मिळाले आणि अनेक युवा खेळाडूंना चान्स देणारी ही टीम आहे. अनेक युवा खेळाडूंना प्रकाश झोतात आणणारी ही टीम आहे. समोर मारलाय, हवेत आहे बॉल आणि 6वी विकेट हिमांशु पाटीलच्या खात्यात. आणखी एक चांगला झेल ऐश्वर्याच्या. हिमांशु आज टीमला हसवतोय. तर 6वी विकेट प्राप्त करत असताना 46 धावांवर 9 फलंदाज बाद शिवशक्ती 11 नागपूर आणि ऑल आउट होण्याच्या कगारवर आहे. 6 विकेट घेण्याचा पराक्रम हिमांशु पाटीलने या स्पर्धेत केलाय आणि जिथपर्यंत मला आठवते, मला वाटतं मागच्या 3 सीझन मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे एका सामन्यात. सन्मानाने खेळून काढला थॉमस यांनी हा बॉल. याच बरोबर एक लाजवाब अविस्मरणीय स्पेल हिमांशु पाटील यांचा. या युवा खेळाडूने चमकदार कामगिरी केली. 2 षटकात 4 धावा देत 6 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. हिमांशुची बॉलिंग आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया हिमांशु पाटील साठी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हिमांशु पाटीलने जो परफॉर्मन्स दिला, या परफॉर्मन्स साठी शिवशक्ती 11 संघाच्या डगआउट मध्ये टाळ्या वाजलाय. ही गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. अनुराग यादव सुरुवातीला टाळ्या वाजवतो, त्यांच्यासोबत आदिश शर्मा. कारण अनुराग यादव एक लेजेंडरी गोलंदाज नागपूर परिसरामध्ये आणि एका गोलंदाजाचे हे मॅजिकल फिगर्स एक गोलंदाज समजू शकतो. मग तो कुठल्याही संघात असो, विरोधात असो की टीम मध्ये असो, ही खेळ भावना आहे. जरूर आज सामन्याचा रिझल्ट काही असेल, परंतु ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्याने तुम्ही नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकता. समोर टाकलेला बॉल फ्रंट फुटवर येत दिशा दिली या बॉलला थॉमस यांनी. 1 रन सहजतेने मिळेल. 5 बॉल मध्ये 36 रन करायचे. जवळपास एका बॅक टू बॅक विजयाच्या दिशेने शिवशक्ती 11 संघासमोर. DRB तिशा 11 बॅकफुटवरून पुन्हा दिशा दिली या बॉलला. 1 रन 4 बॉल मध्ये या ठिकाणून करायचे 35.
बॅटची कडा आणि ऑल आउट होतो आहे शिवशक्ती 11 नागपूर संघ. चांगला झेल डाऊन जाणारा विशाल शहा यांनी संपन्न केला आणि बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये 2 विजय नोंदवत या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी तयार आहे टीम त्रिशा DRB 11. अभिनंदन टीम त्रिशा DRB 11, वेल प्लेड. खूप चांगला खेळ केला आपण सुद्धा शिवशक्ती 11 नागपूर संघ. मॅनेजमेंट मध्ये अनुरागजी यादव असतील, आदिती शर्मा असतील, यांचेही विशेष आभार. आणि दोन्ही टीमला विनंती आहे की आपण लाईन अप करून एकमेकांना शेक हँड करायचे आहेत. प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर या. दोन्ही टीम लाईनअपने एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. चला, वेल प्लेड टीम शिवशक्ती 11 नागपूर. सन्माननीय अनुरागजी यादव, सन्माननीय आदिती शर्मा आणि आकाश सिंग, आपली टीम चांगल्या प्रकारे खेळली आहे या स्पर्धेत. नक्कीच प्रेक्षकांचं आपण सुद्धा खूप मनोरंजन केलं. तर दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देत असताना